नमस्कार। आज आमचे संपर्क मरोली केंद्रात 2 दिवसच्या आम्ही शिबिर आयोजन केले आहे। हा शिबिरचा मूळ लक्ष्य आहे 2 ते 2.5 हजार जे गरजू पेशंट आहे, हा पेशंटच्या मदत करणार, विशेषतः विकलांग आणि डोळ्याचे ज्याचा प्रॉब्लेम आहे, कान घसा नाक, हा कॅम्प आणि ह्या व्यक्तिगत रक्त तपासणी, हे जे 4 कार्यक्रमाच्या माध्यमातून आम्ही मावळ तालुक्याच्या हा भागात करीब 2000 माणूसला आम्ही मदत करत आहे। आणि हा जे कार्यक्रम आहे, हे कार्यक्रम मध्ये आमच्या बरोबर रुचिका क्लब, मुंबईचे महिलांचे जे ग्रुप आहे, ज्यांच्या स्पॉन्सरशिपच्या माध्यमातून आम्ही हे कार्यक्रमचे आयोजन केले आहे। त्याचबरोबर देसाई हॉस्पिटल, जे डोळ्याचे हॉस्पिटल आहे हडपसर पुण्यामध्ये, आणि तसंच महावीर विकलांग सहाय्यक समिती ज्याला मानते जयपूर फुटवेअर, यांच्या सहभाग आहे। त्यांच्या माध्यमातून आम्हाला जवळजवळ 300 ते 400 विकलांग माणूसला आम्ही चेअर, खुर्ची, पाय बांधून देतात। जेव्हा जिथे जिथे गरज आहे ते आम्ही त्याला पुरवतात। हा व्यतिरिक्त डोळ्याचे जे तपासणे, तसंच चष्मा देणार, आणि ज्याचे कॅटरॅक्ट आहे ते कॅटरॅक्ट पेशंट घेऊन आम्ही आमच्या जे पुढच्या महिन्यापर्यंत जे कार्यक्रम चालू राहणार ते आहे देसाई हॉस्पिटलमध्ये घेऊन जाणार, त्याचे कॅटरॅक्ट ऑपरेशन करून घेणार। आणि कान घासा नाका जे आहे डॉक्टर बॉम्बेच्या ज्या माध्यमातून आम्ही जे हे कार्यक्रम करून घेतात, त्याचा फायदा ताकी श्रवण यंत्रामध्ये कसा काय प्रॉब्लेम आहे, काय बाकी काय आहे, त्याचे मार्गदर्शन आम्ही करतात। तो हा हे कॅम्प आज आणि उद्या हे 2 दिवस चालणार। तालुक्याच्या जवळजवळ 2000 माणूस इथे उपस्थित होणार। आज जवळजवळ 1200 ते 1300 माणूस आहे, स्त्री पुरुष आहे। रुचिका क्लब प्रत्येक माणूसाठी एक कंबल पण दान केले आहे। ह्याचे कारण काय आहे की खेड्याचे जे भागाचे माणूस त्यांना मदत करणे, आणि हे मदतीचा मुख्य उद्देश आहे की खेड्याचे माणूसला कसं काय ते पुरवू शकतात। संपर्क संस्थाला आनंद वाटतात की आम्हाला प्रतिसाद भेटत आहे, आणि आम्ही आमचे जे रिपोर्टर म्हणजे जे बातमीदार, जे संपादक रिपोर्टर मित्र आहे, त्यांच्या सहकार्य आमच्याकडे आहे, आणि आम्ही त्यांच्या मदतीने पण हा प्रचार कार्यक्रम केले आहे आणि चालवते आहे, आणि पुढच्या कार्यक्रमच्या त्यांच्या मदत राहणार। आमच्या प्रत्येक गावाचा सरपंच, प्रत्येक गावाचे पोलीस पाटील व वेगळे वेगळे जे अधिकारी आहे, त्यांच्या मदत आम्हाला भेटतात, आणि हे कार्यक्रम आम्ही करतात। त्याच्यासाठी जे डॉक्टर, सामाजिक कार्यकर्ता, मेडिकल सोशल वर्कर हे जे आम्हाला मदत करतात, आम्ही त्यांच्या पर आभार मानतो। आणि तसंच संपर्क संस्थातर्फे जे स्टाफ प्रत्येक हे कार्यक्रम आयोजन केले, आम्ही त्यांच्या आभार मानतो। धन्यवाद। नमस्कार, मी राजेंद्र कांबळे, मॅक्स नावळमध्ये आपले स्वागत। आता आपण आहोत बालग्राम या ठिकाणी, संपर्क कार्यालय, संपर्क या संस्थेमध्ये आपण आहोत। या ठिकाणी मोठं शिबिराचे आयोजन या ठिकाणी केलेले आहे, आणि हे शिबिर ज्या संस्थेमार्फत केलेलं आहे त्या संस्थांच्या चालकांची आपण आता चर्चा करणार आहोत। तर बोलिए मैडम, क्या बोलेंगे आप? हम लोग रुचिका क्लब से हैं। हम लोग रुचिका क्लब से हैं। हर एक साल हम लोग यहाँ पे आके चैरिटी मेडिकल कैंप लगाते हैं। उसमें हम लोग जैसे भी किसी को भी हेल्प कर सकते हैं, जैसे कि कृत्रिम पाँव लगाना, हाथ के लिए क्रचेस देना, पाँव का पूरा जो भी उनको चलने में सक्षम बना सके वो हेल्प करते हैं। हम लोग व्हील चेयर देते हैं, ट्राई साइकिल देते हैं,
उसके बाद आंख का किसी का प्रॉब्लम होता है तो चश्मा देते हैं, और अगर किसी को आंख में ऑपरेशन का जरूरत होता है तो उसको पुणे भेजते हैं, एचवी हॉस्पिटल में जाके उसका ऑपरेशन होता है, वो लोग ऑपरेशन करा के लाके वापस यहाँ छोड़ते हैं। फिर कान का होता है, कान का डॉक्टर बैठा है, अगर किसी को सुनने में तकलीफ है तो दवाई डालता है, दवाई से नहीं होता है तो उसको हियरिंग एड देते हैं। फिर अभी हम लोगों ने थैलासीमिया का भी इंट्रोड्यूस किया है। थैलासीमिया एक बहुत मेजर बीमारी है जिसके लिए लोगों को अवेयरनेस नहीं है। थैलासीमिया टेस्ट से मालूम पड़ जाता है कि कौन बच्चा माइनर, थैलासीमिया माइनर भी है, अगर माइनर भी है तो उसको ध्यान रखना अपना, उसको दवाई से भी ठीक होता है और उसको आगे शादी करने में भी बहुत हेल्प होता है कि थैलासीमिया माइनर से शादी नहीं करें, क्योंकि 2 थैलासीमिया माइनर शादी करेंगे तो बच्चा थैलासीमिया होएगा ही। इसके लिए शुरू से ही प्रिकॉशन लेना बहुत जरूरी है। और हम लोग अब यहाँ पर तो संपर्क ने पूरी व्यवस्था की है, संपर्क के साथ मिलके हम लोगों ने ये आयोजन किया है। बॉम्बे में हम लोग रोटरी क्लब के साथ मिलके सेम कैंप करते हैं, उसमें भी हम लोग सब तरह के डॉक्टर्स को बुलाते हैं और कोई भी प्रॉब्लम हो तो लोग ट्रीट करते हैं। हमारा रुचिका क्लब एजुकेशन में भी बहुत करता है। भाजे बालग्राम में बच्चों को हम लोग पढ़ा रहे हैं, जितना भी खर्चा आता है साल का रुचिका क्लब देती है। और हम लोग मेडिकल में भी बहुत हेल्प करते हैं। हम लोगों ने वोकेशनल ट्रेनिंग सेंटर भी चालू किया है बॉम्बे में, यहाँ पे लेडीज लोग आके हाथ का काम सीखती हैं और दे अर्न व्हाइल दे लर्न। डोळ्यांची त्यांच्यासाठी आपली योजना काय, नियोजन कसं, कशा पद्धतीने नियोजन आहे? ज्यांचे आपल्याला ऑपरेशनला गाडी नाही येणार त्यांच्यासाठी 16 तारखेला आपण गाडी हे केलेली आहे। सकाळी 10 वाजता इथं गाडी येणार। त्या पेशंटला सोबत आधार कार्डाची झेरॉक्स, राशन कार्डाची झेरॉक्स हे 2 डॉक्युमेंट घेऊन आपण इथून घेऊन जाणार। हॉस्पिटलमध्ये त्यांचं सगळं जेवण नाश्ता सगळे 2 मोफत होणार। पहिल्या दिवशी जाऊन त्यांच्या सगळ्या तपासण्या केल्या जाणार, डोळे, बीपी, शुगर सगळ्या तपासण्या होणार। त्याच्या दिवशी दुसऱ्या दिवशी त्यांचं ऑपरेशन करून त्या दिवशी स्टे करून तिसऱ्या दिवशी आणून सकाळी सोडलं जाणार। 2 दिवसाचा मुक्काम होणार। सगळं आपण हॉस्पिटल तर्फे मोफत होऊन जातं। सकाळचा नाश्ता, दुपारचं जेवण, रात्रीचं जेवण हे हॉस्पिटल तर्फे मोफत होतं, याचे काही चार्जेस लागत नाही। बसा बसा. इथेच सुरुवात करूया ना आपण। इथं या ठिकाणी आपण आलेलो आहोत, या ठिकाणी जे ज्यांचे अपघात होऊन ज्याच्या पायाला किंवा हाताला इजा झालेली असेल किंवा फळ झालेली असेल त्यांच्यासाठी कृत्रिम पायाची या ठिकाणी सुविधा केली जाते आणि ते कृत्रिम पाय बनवण्याचं काम हे आपल्या समोर साहेब आहे ते करत असतात। तुमचं नाव? नमस्कार, मी राजेश निवृत्ती उंगळे, मी मुंबईवरून आलेलो आहे। आमच्या संस्थेचं नाव भगवान महावीर विकलांग सहायता समिती मुंबई जयपूर अशा नावाने ओळखली जाते। जसं की आपण सुरुवातीला पेशंट आल्यानंतर ज्याचे ऍक्सिडेंट किंवा डायबिटीज, आता सध्या तर डायबिटीजमुळे पाय कट होतात, इम्पुटेशन होतं, गँग्रीन होतं, त्यामुळे पेशंट इम्पुटेशन व्हायला काही वेळ लागत नाही। जसं की पेशंट आल्यानंतर आपण सुरुवातीला एक वेळ रजिस्ट्रेशन करतो। पेशंट तिथे डॉक्टर बसलेले आहेत, डॉक्टर समीर म्हणून, ते पाय चेक करतात। पेशंटचं रजिस्ट्रेशन झालं की पेशंट आपल्याकडे आला जातो। आल्यानंतर परत आपण त्याचं प्लास्टर ऑफ पॅरिस, पीओपी बँडेज, जसं कास्टिंग माप घेतलं जातं। हे बाबांचं माप आता घेतलेलं आहे मावशींचं, हे बघा। हे कास्टिंग घेतल्यानंतर आपण ही फर्स्ट स्टेज झाली, सेकंड झाली रजिस्ट्रेशन, नंतर आपण इकडे आलो। हे माप मेजरमेंट झाल्यानंतर आपण इकडे येतो। हे वर्कशॉप आहे। वर्कशॉप जसं की आपण हे कास्टिंग घेतल्यानंतर कास्ट झाली पेशंटचं, नंतर आपण याच्यामध्ये प्लास्टर ऑफ पॅरिस, पीओपी बँडेज, जसे याला प्रेशर पॉईंट असतात, जसं की हे पाठी पुढे, हे पीओपी बँडेज, पीओपी प्लास्टर ऑफ पॅरिस हे ह्याच्यामध्ये आपण भरलं जातं। म्हणजे याच्यामध्ये प्रेशर पॉईंट आहेत, ह्याच्यामध्ये उतरले जातात। नंतर याचे मोल्डिंग केलं जातं। मोल्डिंग केल्यानंतर हे कट करून त्याचं मोल्डिंग झालं जातं। त्यानंतर हा कास्ट असा होतो। हे कास्टिंग अशी होते। हे कास्टिंग अशी झाल्यानंतर आपण जेव्हा ते हा मोल्ड रेडी झालेला आहे, जसं की आपण ते HDP पाईप, हा पाईप आहे, हा HDP पाईप, ह्याच्यावरती सॉक्स वगैरे चढवलं जातं। मग नंतर हा एकदम हार्ड लेवलचा पाईप आहे। नंतर आपण ते ओव्हन आहे, त्या ओव्हन मध्ये टाकल्यानंतर तो हा पाईप आहे तो मेल्ड होतो, आणि जे आपण हे बनवलेलं आहे मोल्डिंग, ते ह्याच्यावरती आपण हा पाईप मेल्ड झाल्यानंतर ह्याच्यावरती चढवून घ्यायचा। चढवल्यानंतर त्याचा शेप, हे आतमध्ये पीओपी हे राहिले प्लास्टर ऑफ पॅरिस, आणि नंतर हे मोल्ड हा रेडी झालेला आहे। नंतर ह्याचा आपण रिमूव्ह करायचा आहे।
तर हे पाठच्या साईडला थोडासा थंड झाला की आपण त्या पाठच्या साईडला आपण त्याला रफ म्हणून रिमूव्ह करू शकतो. पीओपी निघून जाते. निघून गेल्यानंतर आपण जेव्हा मग इकडे ह्या स्टेजला परत येतो पाय, ह्या स्टेजला आल्यानंतर हे हा असं रेडी झालं, हे रेडी होतं. हे असं रेडी झाल्यानंतर हे आपण जेव्हा कट करायचं, ज्याला कट करून ह्याला बोललं जातं जयपूर फूट. म्हणजे काय तर हा जयपूर फूट हा रेडीमेड येतो जयपूरवरून आल्यानंतर हे जेव्हा पेशंटची लेंथ हाईट वगैरे आपण त्याला घेऊन मग नंतर पेशंटला आपण ज्या पेशंटचा आहे त्याला ट्रीटमेंट केली जाते. नेमका हा जो पाय आहे हा नेमकं बसवतात कसा, म्हणजे कट झालेल्या माणसाला बसवतात कसा? ओके, हे ते पण दाखवतो मी 2 मिनिटांमध्ये. आता हा पाय कट झालेला आहे, आपल्याकडे रेडी झालेला आहे. त्यानंतर ह्याला मॉडिफाय करून ह्याला पंजा फिट केलेला आहे. हा पाय झालेला आहे रेडी. हे सॉक्स आहे, जसं की हा सॉक्स आहे. सॉक्स दिल्यानंतर पेशंटला आपण आता त्या पेशंटला फिट करू. झालं. पाय कसा बसवला जातो ते पण खेचावरती टाका पण. लाईट होते ना. करू आपण त्याला थोडस चालून. हा पाय लावल्या लगेच माणसाला चालता येते का? कसं त्याची थोडी प्रॅक्टिस करावं लागेल? ओके, हा त्याला सवय कमीत कमी 8 ते 10 दिवस. पेशंट एजड असतो किंवा त्याच्या वयामानानुसार त्याला थोडस प्रॅक्टिस 8 ते 10 दिवस वॉकरच्या साह्याने किंवा एखाद्याच्या सपोर्टच्या साह्याने, क्रॅचेस असतील कुबडी, त्या साह्याने तुम्हाला प्रॅक्टिस करावी लागते. प्रॅक्टिस केल्यानंतर 8 ते 10 दिवस तुम्हाला ते कंपल्सरी घ्यायचं आहे. का तर सगळ्या गोष्टी नवीन असतात त्याच्यासाठी, त्यामुळे त्याला चालताना थोडासा त्रास होतो.